मंडळी 12 वाजून 10 मिनिटं झाली आणि अजूनपर्यंत मी आहे. गावाला तुम्ही गेले ना, अजून ट्रेन जाईल, लवकर जावा, ट्रेन जाईल. प्रॉब्लेम माफ आहे आणि एवढा वाद झाला. बरं मंडळी, पहिली बारी माझी बरी झाली काय हो? काय अशी वाईट नव्हती ना? मग इनको इतनी तकलीफ काय होते यार? एवढा बुवा जळायचा नाही आपला, एवढा अजिबात जळलं बरोबर ना. आता तुमचं वय झालं तसं, 2 पोरांचा बाप झाला, ह्या वयात असं एकमेकावर जळायचं नाही. मला पहिल्या बारी तुम्हाला काय वाईट बोललो असेल तर मला सांगा. एक शब्द वाईट न बोलता, आया बहिणी समोर आहे त्यांची मान खाली न जाता, बुवाने एक शब्द पण बोललो ना. बुवाने फक्त पिवळी केली बोलले आणि त्या फालटा फालटा बोलले, त्याच्यावर 2 गोष्टी बोललो. बाकी वैयक्तिक मी काय बोललो आहे ना, तरी पण किती त्रास. हा त्रास काय माहितीये? मला मिळालेला प्रतिसाद, मला मिळालेला पाठिंबा, एवढा त्रास. यांना काही पडत नाही, एक शिट्टी पडत नाही. शिट्ट्या पडल्या, त्या 2 लग्नाची गाणी गायली, तिथं पडल्या 2 टाळ्या. मग ह्यानी लग्नाचं गाणं गायलं की नाही? नाचात गायलं की नाही? ह्या साधाची शपथ घेऊन सांगतो, हे बोललं नाचात मतात नमन करायचं नाही. राजे बुवा, तुम्ही हेत येऊन सांगा, तुम्ही नमन केले की नाही केलं? बुवानी बारीक नमन केलेला आहे, युट्यूबला बारी आहे. असं असतं ते सगळं.
आपला तर ऊस आणि दुसऱ्याचा बांबू, दुसऱ्याचा शिवा, ता बांबवाला कसा घालतो बघा. राजू देसाई माऊली, गाव गोंडे मेळे, जिल्हा रत्नागिरी, 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आदेश बर्वे मंडणगड शहीद, 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तुमचं पहिल्या बारीला आलं, नाव आलं नाही. अजून काय? 19 जूनला साहित्य संघाला गिरगाव हॉलमध्ये 1 वर्षानंतर शाहीर सचिन कदम आणि माझी आपद विकास कांबळे आमची ही बारी आहे. या वर्षातली पहिली बारी आमची सचिन कदम सोबत आहे. तर नक्की या साहित्य संघाला बारी आहे आणि आयोजक शशिकांत मांडवे साहेब आहेत. तर गमत मोबाईल त्याच्यात घेऊन आले ना. आता त्याच्यानंतर म्हणतात यांनी नमन केला, बारीक नमन यांनी केलेला आहे. खोटा पद्धत वाचायचा आहे. बारीक यांनी लग्नाची गाणी पण गायलेली आहे, तुमच्या समोर गायली. मग बारीक लग्नाची गाणी नाही पाहिजे, यांना सगळं करायचं आहे. कुठलं कुठलं टाळ्या पडतात हे बघतात आणि त्यानुसार प्रसादाला सांगतात आणि खोटं बोलतात. हे गाणं घेता, हे गाणं त्याच्यानंतर डायरेक्ट वेळ येता जवळ काय घडलं होणार. फोटो काढलाय, फोटो काढला उभा राहा, फोटो काढ. तुम्हाला लक्ष नाही तुमच्या कामात. वेळ येता जवळ काय घडलं नवल, अशी वागलीस आणि लागलीस शेंडा उडवायला. अहो काय झालं? हनुमान राया गेले लंकेत सिद्धेचा शोध घ्यायला, सीताबाईचा शोध घ्यायला. आणि रस्त्यामध्ये म्हणजे मेन गेटला दरवाजा लंकिनी नावाची राक्षसी, त्यांना सांगतोय हनुमान राया बाई बाजूला हो. ऐकलेलं नाही, डायरेक्ट युद्ध करायला लागले. युद्ध करायला लागल्यानंतर युद्ध झालं आणि मारुतरायांनी दिली लाथ आणि पाडून टाकली. तोच विषय. आणि हे म्हणतात बायको सांगते नवऱ्याला की बैलाला म्हणते दोऱ्याला बांध. हे तुम्ही ऐकलं? अरे बैलाला दोऱ्यात कुणाच्या भापसानं बांधला होता का ह्याच्या भापसानं बांधला होता? दोऱ्याला काय? अहो बैलाला कासऱ्यानं बांधतात ना, तुमच्याकडे कसं बांधतात? कासऱ्यानं बांधतात. अरे दोरा फक्त राखी पुरता, दोऱ्यात बैल बांधतात. तुमच्याकडे बैल दोऱ्यात बांधतात टाकलेलं. अरे खोटं बोलला का शक्तीवाले तू? तर आणि वर सांगते माहित आणि वर सांगते की नवऱ्या बैलाला बांध, म्हणजे ताकद बायकोकडे नाही, ताकद नवऱ्याकडे. तुरेवाला मोठा यानेच केला. तुमच्यात तर एवढी हिंमत असेल तू बांध ना बैलाला. नवऱ्यालाच काम सांगितलं. अरे माझ्या नवरा म्हणजे तुरेवाला, अरे मोठा आहे. आणि वर सांगते माझ्यावर कुस्ती खेळा. माझ्या दम नाही, तुमचं एकटा कर पंग्याला बांधली फिरवीत नाही, खेळत राहू गोष्टी. आपल्याला काय नाही म्हणलेला नाच करती. वेळ येता जवळ काय घडलं नवल, अशी वागलीस आणि लागलीस शेंडा उडवायला. कमी नाही करणार मी तुला तुडवायला, कमी नाही करणार मी.
की लंकेचा रावण 14 चौकटीची नाश होती, शेवटला तो भीक मागून गेला, बरोबर आहे. अरे पण गर्व केला तर तशी अवस्था आहे ना, आपलं तसा गर्व नाही. मी फक्त हिशोब सांगितला. तुम्ही म्हणता ना 12 महिने 12 केले की लय मजा असते, वा ती मजा मला पण माहिती आहे. पण वाढ म्हणताना काय गोष्टी सांगितल्या त्या आपण पाळल्या पाहिजे. आणि मंडळी हे 12 महिने बाऱ्या करायच्या आणि लांबोरे फक्त 4 महिने बाऱ्या करणार, तरी पण लांबोरे जास्त बाऱ्या याच्यापेक्षा करतो. लिहून बघायचं बाबा. आलं बघा. आदिश्री रणजित उतेकर, खेड तालुक्यातील शक्तीपुऱ्याचा बादशाह सचिन कदम वर्सेस पुरीमध्ये डीके मौली यांचा गणेशोत्सवामध्ये जंगी सामना आहे. 18 सप्टेंबर साखर ब्राह्मणवाडी तालुका खेड रत्नागिरी मानकरी नाईक घराणे सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. मौली 100 रुपयाचं पारितोषिक. आता प्रसाद परशुराम घाणेकर पुन्हा एकदा 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद प्रसाद दादा. आणि श्रद्धा कर्डे मॅडम खेड 100 रुपयाचं पारितोषिक. आता गंमत अशी आपला आता विषय कसा, मी स्तवन गायलं म्हणतात तुम्ही स्केल मध्ये गायत नाही, बारीतलं फक्त रेकॉर्डिंगची गाणी. अरे हे स्तवन काय वाईट झालं काय हो, तुम्हाला ऐकवतो. अरे पांडुरंग चरणी देह जाओ आजीवन, विठुराय चरणी देह जाओ आजीवन, भक्तीचा हा दिवा कधी जाओ ना विझून, विठुमा त्यांच्याकडे जळण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण विकास लांबोरे दिसायला ह्याच्यामध्ये काळ आहे. हे बोलून झाले डोंगरावरचा, हे बोलून झाले माझ्या एमपीएससी वरती, पण विकास लांबोरे एंट्रीला जेव्हा 5 मिनिटा गोंगाट होतो त्यांच्या पोटात हा पोटसूळ आहे, त्याला त्रास आहे. त्याला काय करणार, एक तर हा आवाज बंद करावा लागणार, नाही त्यांचा पोटसूळ बंद करावा लागणार. त्याच्यामुळे एकच आहे, इतिहास गवाह होत आहे. जल्ले वाले को जल्ले को भेंडे लांबोरे खरा भेंडे तर तो नाच करते. त्याच्यानंतर गवळण काय बोलतो, अरे प्रेमाची बोलतो. ती प्रेमाची कशी, की आधुनिक आणि पौराणिक याचा संबंध जोडला. की सांगितलं हे गवळणी हे राधाबाई, कोणी तुला कान भरवे, तू काही करू नकोस, तुझी वाट चुकू नकोस. तुझी वाट चुकू नको म्हणजे काय, माऊलीला सांगितलं जातं, मुलीला सांगितलं जातं, सांभाळ घसरलं पाहिलं वय तुझं धोक्याचं हायलं, ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही. 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 असाच तो विषय की कोणीतरी तुझा कान भरेल, पण हे राधे हे गवळणे तुझा डोईचा पदर खाली घेऊ नको. हॅलो राजूबाई, घेऊ नको नाही बोललो, घेऊ नको, खाली घेऊ नको. डोईच्या वरती अजून कुठं आकाशाचा पदर जाणार आहे का खांद्यावर येणार आहे, तो विषय बोललो. नीतिमत्तेचं जर येत नसेल बोलता तर बरोबरचं बोलायचं नाही, बरोबरचं बोलायचं नाही, ते समजून घ्या. मी बाबा लय येणार आहे, मला काय लिहिता येत नाही, तुम्ही सांगत, पण जे काही वागणार ना तर समजून घ्यायला हवं गोष्ट खरी की नाही. त्याच्यामुळे आणि काय म्हणतात काय विषाद या साल्याची त्या लांबोळे कोंबड्याला बोलतात साला, कोंबड्याला बोलतात साला. अरे कोंबड्याला यांनी पाहुणा केला, अरे काय माणूस मेलावा थांबवा. अरे कोंबड्याला कोण मेवना म्हणतो, तुमच्याकडे शिवी देतात हे साले कोंबडे. अरे साला म्हणजे मेवना, हिंदी में उसको साला बोलते, क्या बोलते साला. तो हे राजू ऐसा बोलेगा तो, कोंबड्याला पाहुणा करू नका.
आणि शपथ देऊन सांगतो तर गाणं आमच्या सचिन कदम मुवांचं गोष्ट खरी की खोटी हो? एक दोन तुम्ही गाणी लावता ना, ह्या गाणं कोणाचं? अरे सचिन कुमारचं. हा युट्यूबला. अरे दिवसाच्या वेळेला एवढी चोरी करू नका मला म्हणून मी लिहून देतो माझ्या विरोधात काय द्यायचं ते, पण असं बोलायचं नाही, खोटा बोलायचं. जाऊया. अजून काय बोललं काय? बैलाला दोऱ्याला बांधायचं म्हणलं हो, चुका कासरट बांधायचं, कासरट एवढा गाठा बाई, एवढा गाठा असं नाही. अजून काय बोलतात? अरे पळून जाण्यावर बोलतात. अरे प्रॉब्लेम आहे बुवा, तुम्हाला पण एक मुलगी आहे, मला पण एक मुलगी आहे, दुसऱ्या पण गोष्टी सांगितल्या, नीतिमत्तेच्या गोष्टी सांगितल्या, ह्या बेरोजगाराच्या गोष्टी सांगितल्या. एक गोष्ट घेऊया, नंतर लगेच ह्याच्यावर फिरूया. काय घ्यायचं? आज राजांचं गाणं आहे ते घ्यायला पाहिजे. 2-3 गोष्टी गाणं ते जरा पोरं बोलून तरी धगधग होत आहे काळी जय आणि साल्याचे म्हणतात म्हणजे लांबून अक्षर गोळीचे ते सचिन भाऊने घ्यायला गाणे ते चोर आहेत तुम्ही आता काय बोलतात दादा म्हणता तर म्हणतात कोंबड्याला साला म्हणतात. अरे साला म्हणजे पाहुणा. आपल्याला काय येतं बघा बघितलं चार चौघात बोलता वसा जशी ही पगार व्यक्ती मस. आणि कोंबड्याला कापतात मान्य आहे, पण कोंबडी के साथ तलंग को कापते. तलंगला कापतात या रत्नाला, तलंगला कापतात. तलाक म्हणजे कोंबडीची पहिलं प्री कोंबडी, ही प्री कोंबडी आहे, अजून कोंबडी झालेली नाही तो इसको काटते. अरे चार चौघात बोलता बसा जशी पगार व्यक्ती बस. पशु पक्षी पावलं कसं? कोंबडा साला याचा, कोंबडा साला हा म्यावला आणि कोंबडा साला ही शीट. अरे शिटलेला पावला तुम्ही घरात काय बोलणार याला? अरे चार चौघात बोलता वसा अरे जशी पगार व्यक्ती बस. पशु पक्षी पावलं कसं? पशु पक्षी पावलं कसं? कोंबड ठेकून आणि सस. पावलं कसं? पशु पक्षी पावलं कसं? कोंबड ठेकून आणि सस. पशु पक्षी पावलं कसं? कोंबड ठेकून आणि सस. पशु पक्षी पावलं कसं? कोंबड ठेकून आणि सस. चौघात बोलता बसा, चौघात बोलता बसा कशी बघा ते बस. अरे पशु पक्षी पावलं कसं? कोंबड ठेकून आणि सस. पशु पक्षी पावलं कसं? कोंबड ठेकून आणि सस. त्याच्यामुळे शाहीर डॉक्टर धोनी सोंगाबाद फार वेळ लागणार नाही, हे 2 मिनिटात कार्यक्रम होतं. हा म्हणून आजचा पवित्र दिवस आहे. काय म्हणतोय? भक्ती समरणाचं नाश, भक्तीचं मरणाचं असं हे सोन्याचं सजलं सिंहासन. भक्तीच मनाचं सोन्याचं सिंहासन माझ्या राजाचं. अरे भक्ती समरणाचं असं हे सोन्याचं सजलं सिंहासन. छत्रपती बघा झाले शिवा 1674 पासन. छत्रपती बघा झाले शिवा 1674
एक गाणं या दुरावपुराच्या लेखकाने हा काही सगळा साथ मांडलेला आहे, 16 मांडलेला आहे. 2 शब्द. लावा किती भी ताकद आणि लावा किती भी जोर, लावा किती भी ताकद आणि लावा किती भी जोर, नाही कोणाला ऐकायची, अहो नाही कोणाला ऐकायची ही दुर्वा प्रियाची पोर. लावा किती ताकद आणि लावा किती जोर, लावा किती ताकद आणि लावा किती जोर, नाही कोणाला ऐकायची, नाही कोणाला ऐकायची ही दुर्वा प्रियाची पोर. लावा किती ताकद आणि लावा किती जोर, लावा किती ताकद आणि लावा किती जोर. ज्यांना कोणाला नाचायचं आहे, गेल्या वर्षी तर बहिणी नाचल्या होत्या, ज्यांना कोणाला नाचायचं तरी नाचायला यायचं, बारी संपवलं त्याच्या आधी आलेल्या त्या ठिकाणी काही श्रद्धा सकाराम सरडे मॅडम खेळच्या ताईकडून पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. हा? आणि काय इथे प्रश्न? हा 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 सर्व आयोजकांकडनं एक विनंती आहे, सर्व युट्यूबरसाठी खास युट्यूबरसाठी प्रचंड प्रेम असलेली ही आपली संस्था आहे, आपलं नियोजन आहे. तर या ठिकाणी सगळ्यांनी ह्या आयडीला टॅग करायचे. दुर्वाप्रियचं अकाउंट आहे इंस्टाला @दुर्वाप्रिय माऊली प्रतिष्ठान, दुसरे आहे @श्री गणेश नगर आणि तिसरं आहे स्वर्गभूमी काय आहे? स्वर्गाहून भारी कोकण. या आहेत 3 आयडिया आहेत, फॉलो करायचं आहे. प्रसादाला त्यांना पुन्हा करून शुभ आणले. धन्यवाद. तर ज्यांना कोणाला नाचायचं असेल तर नाचायला या. शेवटचं गाणं घेतोय. शाहीर तुम्ही पण आरतीला या, आपण आरती करूया. नाती जोडीचं हो